इथून पहिल्या वक्त्यांनी सांगितलं की इथून मागे आता मी भाऊनी सांगितलं की ही रेल्वे मंजूर झाली, लोकांना पैसे आले, त्यावेळेस जयमार्गीचा प्रॉब्लेम नव्हता, मग आता कसा काय आला? पैसे वाटेपर्यंत सरकारला कळालं नाही का की हे जयमार्गीचा प्रॉब्लेम आहे? पण जयमार्गीचा प्रॉब्लेम आहे. आपले खासदार सन्मान्य कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये विषय मांडलाय, अनेक देशांची उदाहरणं दिली आहेत की जयमार्गीमुळे रेल्वे लाईनला कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. मग हे सरकार असं नक्की करतंय काय? यांच्यावर माझा आरोप आहे सरकारवरती की या भागामध्ये जे तरुण वर्ग राहतात, आता माऊली शेट्टी सांगितलं, हा भागामध्ये राहणारा तरुण वर्ग नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी इंडस्ट्रियल मध्ये काम करायला जातात. तो जर तरुण वर्ग इथून जर गेला, तिथं राहिला, तर तो कमी खर्चामध्ये तो सर्व्हिस करेल. परंतु आज पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी 50-50, 60-60 लाखाची फ्लॅट खरेदी करायची आणि आयुष्यभर त्यांनी कर्ज फेडायचं. मग त्याची सुधारणा झाली नाही पाहिजे. हा तरुण खरंच सक्षम बनला नाही पाहिजे. माझ्या शेतकऱ्याचा माल, इथं आजूबाजूला सर्व शेतकरी आहेत, इथं हा सर्व सुजलम सुफलम एरिया आहे. हा शेतकऱ्याचा माल कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये नाशिक मार्केटला गेला पाहिजे, पुणे मार्केटला गेला पाहिजे, पण तो सुद्धा गेला नाही पाहिजे, कारण शेतकरी सक्षम झाला नाही पाहिजे. या पाठीमागचे याचे हे उद्दिष्ट आहेत. पण मला खरंच सांगायचंय, इथं सर्व तरुणांना मला खास करून सांगायचं की ह्या सरकारने जे मागे 2 घटना घडलेल्या आहेत, म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जर तरुण एकत्र आला आणि जे न होणारं काम मनोदादांनी करून दाखवलं. त्याचप्रमाणे दिल्ली सारख्या ठिकाणी जिल्हे अभिषेक भाऊंनी सर्व तरुणवर एकत्र आला आणि न देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. तेव्हा ही तरुणांची ताकद आहे. ते माझ्या तरुणांना सर्वांना आव्हान आहे, अरे आज आपण हक्कासाठी रोडवर बसलोय, आज आपण हक्कासाठी रोडवर बसलोय, परंतु आपल्याला उद्या पोट भरण्यासाठी रोडवरती टोकरी घेऊन यायची पाळी येईल. तेव्हा आपल्याला जाग झालं पाहिजे आणि सर्व तरुणांनी रोडवरती उतरलं पाहिजे. मी सांगतो सर्वांना की आपण कुठली आंदोलन करताना हे संविधानाचा आदर करून आंदोलन करायचं. संविधानाच्या आदरणाआधी आंदोलन जर केली तर नक्कीच सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. मला माहित की हा आपला देश 60-70% तरुणांचा देश आहे आणि हा साथ सरकारला नकोय. कारण तरुणामध्ये एवढी ताकद आहे, जसं तुम्हाला खुर्ची बसवता येतं ना, तसं तुम्हाला खुर्चीवरून खाली उतरायची ताकद सुद्धा या माझ्या तरुणांमध्ये आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. अरे छोटी मोठी भेटला तो कोणत्या बापाच्याने थांबणार नाही, हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो. आणि हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी सांगू शकतो. तेव्हा सरकारला विनंती आहे, मला पुन्हा एकटं मला हे पण सांगायचंय, जे सत्तेमध्ये असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, आजी असतील, माजी असतील, सर्वांनी या तरुणांसाठी काम करायला पाहिजे. कारण हे तरुण हे उद्याचं भवितव्य आहे. आणि तरुणांना माझी विनंती, बळाओ तुम्ही जर शांत बसले तर हे जमणार नाही. याचा अर्थ की तुम्ही संविधानाचं उल्लंघन करायचं असं मला म्हणायचं नाही. कायद्याच्या कटाला बसून आपल्याला ही पुणे नाशिक रेल्वे कुठल्या भावात झाली पाहिजे. आणि मी जाहीर सांगू इच्छितो की जर सर्व तरुण जर एकत्र जर आला तर ही जाहीर ही पुणे नाशिक रेल्वे झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्वांना शब्द देतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.